नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला नवीन पद्धतीने तूप करायला सांगत आहे। हे पहा, मी अशा वेगळ्या पद्धतीने तूप तयार करत आहे। मी 10-15 दिवसाचं साय जमून घेतले होते। ती साय आता मी काढून थोडंसं फेटून घेऊन गॅसवर ठेवलेली आहे। गॅसवर ठेवून चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे, शिजवून घेतलेला आहे। हे असं व्यवस्थित हलवून मधले गाठी वगैरे फोडून तापून घेतलेला आहे मी। तूप करायचं म्हणलं की खूप सारे भांडे वगैरे भरत असतात, पण हे एकाच पातेल्यामध्ये तूप झालेलं आहे। जास्तीची काही डोकेदुखी वगैरे लागलेली नाही। हे असं मेल्ट करून घेतलेलं आहे व्यवस्थित शिजवून। मग याला मी रात्रभर याच्यामध्ये गिलास ठेवून त्यामध्ये पाणी भरून फ्रीजमध्ये ठेवले होते। आता आपण गिलास काढूया। यातलं मी पाणी काढत आहे। गिलासामध्ये पाणी भरून ठेवलेलं होतं, पाणी काढूया। नंतर याच्यामध्ये आपण कोमट पाणी टाकूया। कोमट पाणी टाकल्यामुळे गिलास एकदम व्यवस्थित वरती येतो। सहजपणे गिलास निघू शकते। पहा कसं निघते आता। थोडंसं कोमट आहे, पण पुरेसं आहे। हे गिलास एकदम व्यवस्थित असं कोमट पाणी टाकल्या व्यवस्थित असा वर आलेला आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि त्याला बाजूला काढून मी गॅसवर ठेवलेलं आहे। हे गरम करून घेत आहे मी आता। हे असं गरम करून घेऊन व्यवस्थित तापून घ्यायचं, चांगलं असं लालसर दिसेपर्यंत। जेवढं चांगलं कढवलं तेवढं चांगलं तूप जास्त दिवस टिकते आणि खायलाही चवदार लागते। याला फक्त कढवण्यामध्ये वेळ लागतो। एकदम चांगलं आणि व्यवस्थित असं कढवून घ्यायचं। एकदा चांगलं कढलं की मग डब्यात भरून ठेवून द्यायचं। हे असं कढवून घेत आहे मी। हे कमीत कमी अर्धा किलोच्या वर तूप निघालेलं आहे माझं। हे पाहू शकता तुम्ही, हे कढलेलं आहे आता। एकदम चांगल्या प्रकारे कढलेलं आहे आणि अर्धा किलोच्या वरती हे तूप निघालेलं आहे। हे अशा पद्धतीने आपण झटपट आणि ताबडतोब तूप तयार करू शकता। खूप कमी वेळामध्ये तयार झालेला आहे। तूप करायचं आहे पण टेन्शन न घेता हे असं एकदम फास्ट प्रक्रियेचं तूप बनवलेलं आहे मी। ताबडतोब बनलेलं आहे। अगदी कळालं सुद्धा नाही मला की मी तूप करत आहे म्हणून। हे पहा, अर्धा किलोच्या वर जास्त तूप निघालेलं आहे। खूप छान आणि थोडंसं पिवळं असं दिसत आहे। शक्यतो स्टीलच्या कॅटलीमध्ये हे तूप काढून ठेवावे, तर खूप दिवस टिकते आणि चांगलं राहते। तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।